रात्रीचे 2 वाजले आणि मी आलो आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये। तर नमस्कार मंडळी, महाद्वारामधून मी आतमध्ये आलो। हे पोरं बघा कुंकाचे पोते घेऊन मंदिरामध्ये जात आहेत। आज आई तुळजाभवानीचा सीमोल्लंघन सोहळा आहे। तो कसा आहे हे पाहण्यासाठी माझा पूर्ण व्लॉग बघा। क्रिकेटचं स्टेडियम जसं मॅच सुरू होण्याच्या आधी एकदम भरलेलं असतं, त्याच पद्धतीने या ठिकाणी तुळजाभवानी आईचं मंदिर हे भक्तांनी गच्च भरलं होतं। पुजारी बांधव पूजेचं ताट घेऊन दर्शनासाठी जात होते। संबळ, ढोल, ताशा, हलगी याचा गजर मंदिरामध्ये होत होता। रंगपंचमीला आपण एकमेकाला कलर लावतो, अगदी त्याचप्रमाणे मंदिरामध्ये इथं भक्त एकमेकांना कुंकू लावत होते। काही जण कुंकू उधळत होते। हा भक्ताचा उत्साह अगदी चैतन्यमय होता। काही जण हलगीच्या तालावर नाचत होते। प्रत्येक जण आता सीमोल्लंघन कधी सुरू होतंय याचीच वाट बघत होते। अशामध्ये पालखीचं आगमन झालं की पालखी नगरहून तुळजापूरला येते। प्राचीन काळापासून पालखी व देवीचा पलंग याचा मान नगरमधील भगत तेली कुटुंबाला आहे। आजच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीच्या मूळ मूर्तीस 108 सुती पांढऱ्या साड्या नेसून देवीची चलमूर्ती या पालखीत ठेवून ती पालखीची मंदिराभोवती एक प्रदक्षिणा घातली जाते। माझा मित्र चिंटू पोद्दार भेटला, त्याच्यासोबत एक फोटो घेतला। इकडे संबळचा नाद जोरात चालू होता, ऐकणाऱ्यामध्ये उत्साह आणि जोश निर्माण करत होता। पहाटेचे 5:30 वाजले आणि आई तुळजाभवानीची मूळ मूर्ती मंदिराबाहेर आणली गेली। आई तुळजाभवानीची मूळ मूर्ती नंतर पालखीमध्ये स्थानापन्न झाली। आई तुळजाभवानीच्या मंदिराभोवती मिरवणुकीला झाली सुरुवात, म्हणजेच देवीच्या सीमोल्लंघनाला झाली सुरुवात। मिरवणुकीमध्ये फुलांचा वर्षाव अगदी जबरदस्त होत होता। त्याचबरोबर आई राजा उद उद सदानंदीचा उद उद याचा जयघोष मोठ्याने होत होता। भक्ताची प्रचंड गर्दी होती। सीमोल्लंघन हा विजयोत्सवाचा आणि शक्ती उपासनेचा सोहळा आहे, जो महिषासुराच्या वधाशी जोडलेला आहे। पालखीची मंदिराभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर पिंपळाच्या पारावर पालखी ठेवण्यात आली। नंतर भात साखरेचा नैवेद्य दाखवून मानाच्या आरत्या वळण्यात आल्या आणि तिथून पालखी पुन्हा उचलण्यात आली आणि मंदिराच्या डाव्या बाजूला आल्यानंतर देवीची मूळ मूर्ती गाभाऱ्यात नेण्यात आली। सीमोल्लंघनानंतर आई तुळजाभवानीची पलंगावर विश्रांती घेते, त्याला श्रमनिद्रा असे म्हणतात। आता देवी 5 दिवस श्रमनिद्रा घेते। ज्या पालखीत मिरवले होते ती पालखी व पलंग सन्मानपूर्वक तोडून होमामध्ये टाकून तो जाळण्यात येतो। ही अगदी जुनी परंपरा आहे। सर्व सीमोल्लंघनाचा सोहळा मी पूर्णपणे पाहिला, त्यामध्ये सहभागी झालो आणि मी निघालो आता मंदिराच्या बाहेर। खरंच हा सोहळा आपणही पाहिला नसेल तर एकदा अवश्य हा सोहळा पाहण्यासाठी दसऱ्या दिवशी नक्की या।